नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुप्रभात. आजच्या दिवसाची मुख्य बातमी आपण बघणार आहोत. बुलेटिनच्या सुरुवातीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज रामजन्मभूमीचं दर्शन घेणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या या अयोध्या दौऱ्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. अयोध्येमध्ये काल शरयू नदीची आरती केल्यानंतर आज उद्धव ठाकरेंच्या रामजन्मभूमी दर्शन दौऱ्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. सकाळी 9 वाजता रामजन्मभूमीत दर्शनासाठी उद्धव ठाकरे येणार आहेत आणि यावेळी त्यांच्यासोबत 7 जणांना दर्शनासाठी जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. इतर 7 जणांना आधीच्या 7 जणांचं दर्शन झाल्यानंतर सोडलं जाईल. तर रामजन्मभूमीतल्या अतिसंवेदनशील वास्तूत जाण्यासाठी सीआरपीएफ आणि उत्तर प्रदेश पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात असतोच. आज हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक अयोध्येत दाखल आहेत आणि त्यामुळे रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवानही तिथे तैनात ठेवण्यात आलेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रामजन्मभूमी दर्शनानंतर अयोध्येत पत्रकार परिषदही घेणार आहेत. बघूयात आज उद्धव ठाकरेंचा नेमका कार्यक्रम कसा असणार आहे. सकाळी 9 वाजता ते रामजन्मभूमीचे दर्शन घेतील. सकाळी 11 वाजता त्यानंतर ते पत्रकार परिषद घेणार आहेत आणि दुपारी ते मुंबईसाठी रवाना होत आहेत. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता आपल्या सोबत आहेत थेट अयोध्येहून. उदय, आजचा दिवस देखील महत्त्वाच्या कार्यक्रमांचा दिसतो आहे. कालच्या इतक्या मोठ्या आपण म्हणू शकतो वादळी सगळ्या दौऱ्यानंतर आजचा दिवस आणखीन महत्त्वाचा. अगदी बरोबर आहे रेणुका. आजचा दिवस देखील प्रचंड वादळी ठरण्याची शक्यता आहे, कारण गेले 30 वर्ष देशाचं राजकारण ढवळून काढणारी भूमी अयोध्या भूमी आहे आणि अयोध्यामध्ये असलेली राम जन्मभूमीच्या इथेच आता मी आहे. मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर राम जन्मभूमीला जाण्याचा हा प्रमुख मार्ग आहे. याच मार्गावरून आतमध्ये सर्व VIP असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील यांना आतमध्ये सोडलं जातं. हनुमानगढी कनक भवन राम जन्मभूमीचा मार्ग आहे आणि हा मुख्य गेट आहे. या मुख्य गेटवरची सुरक्षा आपण बघत असाल. इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी केली जाते, त्याची तपासणी केली जाते, मग आतमध्ये सोडलं जाते. आता देखील सकाळी इथे मोठ्या प्रमाणात जत्थे जे आहेत राम भक्तांचे इथे येऊ लागलेले आहेत. मोठ्या प्रमाणात अयोध्या शहरामध्ये विश्व हिंदू परिषद असेल किंवा शिवसैनिक असेल यांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे आज सकाळपासून दर्शनासाठी इथे रांग लागलेली आहे. सर्वांची चौकशी करून आतमध्ये सोडलं. तर हा मुख्य गेट आहे आणि ह्या मुख्य गेटच्या आतमध्ये अजून 4 बॅरिकेड्स आहेत, 4 वेगवेगळ्या चेकपोस्ट आहेत. तिथे देखील सर्वांची चौकशी केली जाते, तपासणी केली जाते, मगच आतमध्ये सोडलं जातं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सकाळी इथे 9 वाजता येणार आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे काही मोजकेच नेते असतील, ते सर्वजण इथून आतमध्ये जातील आणि त्यानंतर सर्व सुरक्षा यंत्रणांच्या चौकशीनंतर ते राम जन्मभूमीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. आणि या सर्व त्यांच्या राम जन्मभूमी दर्शनाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण लोकसभा निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत. त्यामुळे राम जन्मभूमीचं राजकारण पुन्हा एकदा तापू लागलेलं आहे. आज अयोध्येमध्ये विश्व हिंदू परिषदेची देखील हुंकार रॅली जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शिवसेना देखील आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने इथे जे राम भक्त आलेले आहेत, त्यामुळे अयोध्येमध्ये पूर्णपणे लष्करी छावणीचं स्वरूप जे ते आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेश पोलिसांनी देखील कडक बंदोबस्त ठेवलेला आहे. प्रत्येक रस्त्यावरती पोलीस हा वाढवलेला आहे आणि या सगळ्या पोलीस बंदोबस्तामध्येच राम भक्त जे आहेत ते मोठ्या संख्येने अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत. रेणुका, निश्चितच उदय, आणि जसं आपण बघतोय की हा मुख्य कार्यक्रम असणार आहे 9 वाजता आणि त्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद देखील घेणार आहेत अशी माहिती कळते. रेणुका, राम जन्मभूमीचं दर्शन झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येमध्येच पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं उद्धव ठाकरे काय बोलत आहेत, पत्रकारांच्या प्रश्नावरती ते नेमकं काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. राष्ट्रीय राजकारणामध्ये शिवसेनेची सगळ्यात मोठी हनुमान उडीच म्हटलं पाहिजे, कारण महाराष्ट्राच्या राज्याबाहेर शिवसेना फारशी दिसली नव्हती. मात्र पहिल्यांदा पाऊल जे आहे ते उचललेलं आहे आणि ते एक आत्मविश्वास वाढवणारा आहे हे शिवसेनेचं, एवढं मात्र नक्कीच आहे. शिवसेनेला खूप चांगलं एक प्रकारे इथे आत्मविश्वास मिळालेला आहे, कारण काल दिवसभरामध्ये ज्या मध्ये होते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येमध्ये होते, त्यांना ज्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे शरयू नदीची आरती करताना देखील आणि त्याचबरोबर लक्ष्मण किल्ला येथे जो आशीर्वादोत्सव कार्यक्रम झाला त्यावेळेला अयोध्येचे सर्व साधू संत महंत उपस्थित होते. त्यांच्याकडून त्यांना जे काही आशीर्वाद मिळाले आणि त्याचबरोबर त्यांना राम जन्मभूमीसाठी पुढाकार घेण्यासाठी जे काही त्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे त्यावरनं शिवसेनेसाठी निश्चित तो आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. मात्र आज
राजकीय दृष्ट्या उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं, कारण उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं की येणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ह्या दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे। त्यामुळे निश्चितच राजकीय भाष्य उद्धव ठाकरे आज करतील। निश्चितच, आणि उदय जसं आपण बघतोय की राजकीय भाष्य यामध्ये असणारच आहे। आधी मंदिर आणि त्यानंतर सरकार अशी ललकारीत शिवसेनेनी दिलेली आहे आणि आजचा दिवस त्यातला महत्त्वाचा, कारण आज उद्धव ठाकरे हे रामजन्मभूमीचं दर्शन सकाळी 9 वाजता घेणार आहेत आणि त्यानंतर 11 वाजता ते पत्रकार परिषद देखील घेणार आहेत अशी माहिती कळते। दुपारी ते मुंबईसाठी रवाना होणार आहेत। अयोध्येतून ही थेट दृश्य सध्या आपण बघतोय आणि तिथे कडेकोट बंदोबस्त सध्या ठेवण्यात आलेला आहे। आपण ते राम मंदिराच्या मागणीसाठी सातत्यानं आंदोलनं होतातच, पण त्याचबरोबर शिवसेनेनं कालपासून या मोठ्या दौऱ्याला सुरुवात केली आहे। उद्धव ठाकरेंचा महत्त्वाचा दौरा, राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा दौरा निश्चितच म्हणावा लागेल। आणि जसं आमचे प्रतिनिधी उदय सांगत होते त्याप्रमाणे हा आता परिसर जो आपण बघतोय तिथून पुढे थोडं गेल्यानंतर रामजन्मभूमीकडे जाण्याचा रस्ता आहे आणि म्हणूनच तिथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत। विवेक, सुप्रभात। आणि आजचा दिवस देखील महत्त्वाचा असणार आहे शिवसेनेच्या दृष्टीनं, जसं आता उदय सांगत होते का तिथे देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे। नेमके तुम्ही कुठे आहात आणि एकूणच या सगळ्या परिसराला आता छावणीचं स्वरूप आलेलं असेल? निश्चितपणे कालपासूनच जेव्हापासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येत आलेले आहेत, मोठा कडेकोट बंदोबस्त या सगळ्या परिसरात ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर विश्व हिंदू परिषदेची धर्मसभा देखील आज आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्याकरता देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते इथं आलेले आहेत। आपण जर मागे पाहिलं या सगळ्या भागामध्ये तर हे कार्यकर्ते राम जन्मभूमीच्या कडे जायचा जो रस्ता आहे तो रस्ता आहे सगळा तिथं जमा झालेले आहेत आणि सकाळपासूनच अनेक बसेस या ठिकाणी आलेल्या आहेत, अनेक वाहनांमधून हे सगळे कार्यकर्ते आलेले आहेत। त्याचबरोबर शिवसैनिक देखील या परिसरात मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत। उद्धव ठाकरे हे साधारणतः 9 वाजता रामलल्लाचं दर्शन घेतील। त्यांच्याबरोबर 7 जण असतील, केवळ 7 जणांना उद्धव ठाकरेंसोबत परवानगी देण्यात आलेली आहे मंदिरात जाण्याच्या आणि मोठा कडेकोट बंदोबस्त या भागात ठेवण्यात आलेला आहे। एकंदरीतच काल उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे अयोध्या परिसरात मोठी उत्सुकता होती, मोठी गर्दी झाली होती आणि आजही तशा प्रकारची उत्सुकता बघायला मिळते। पण निश्चितपणे संघ परिवार आणि शिवसेना यांच्यात जे शक्ती प्रदर्शनाची चढाओढ सुरू आहे त्याच्यामुळे हा सगळा परिसर गजबजून गेलेला आहे आणि तसाच दिवसभर सगळे पडसाद उमटत, ह्या भागात सगळे पडसाद उमटत राहतील। निश्चितच, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी उदय जाधव। आणि विवेक कुलकर्णी देखील आता आपल्या सोबत आहेत आणि या सगळ्यांकडून आपण सातत्यानं माहिती घेत राहणार आहोत। उदयकडे पुन्हा एकदा आपण जातोय। उदय, जसं आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात तिथे पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला, हा सगळ्या परिसराची देखील आपण आपल्या प्रेक्षकांना माहिती देऊयात। अगदी बरोबर रेणुका, मी राम जन्मभूमी मार्गाच्या अगदी मुख्य गेटवरती जे आपण माझ्या बाजूला बघत असाल हा मुख्य गेट आहे आणि या भक्त जे आहेत दर्शनासाठी रामलल्लाच्या दर्शनासाठी जात असतात। इथे सुरक्षा व्यवस्था जर आपण बघितली सर्वत्र बॅरिकेड्स आहे। मुख्य गेटलाच सर्व सुरक्षा तपासणी केल्यानंतरच सर्व राम भक्तांना आतमध्ये सोडलं जातं आणि याच मुख्य गेटच्या आतमध्ये अजून 5 वेगवेगळे बॅरिकेड्स, सुरक्षा चाचणी तिथे सर्वांना सोडलं जातं। सर्व त्यांच्याकडे असलेले सामान सुमान जे आहे ते देखील सर्वांना बाहेर ठेवलं जातं। उदयचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत नाही, आपण विवेककडे जातोय। विवेक, आता आपण बघतोय की अयोध्येच्या ठिकठिकाणी म्हणजे आपण जसं म्हणतो की प्रत्येक कानाकोपऱ्यात आज सुरक्षा असं अत्यंत चोख केली जाणार आहे। एकूण या सगळ्या परिसराची देखील आपण प्रेक्षकांना अधिक काही माहिती देऊ शकतो? या सगळ्या भागातच कालपासूनच ज्या भागातून उद्धव ठाकरे त्यांच्या गाड्या, त्यांचा ताफा जाणार होता ते सगळे रस्ते बंद करण्यात आले होते। त्या रस्त्यांमध्ये आत कोणी वाहने केव्हा चालण्यात येऊ नये यासाठी ही सगळी सुरक्षेची काळजी घेण्यात आली होती। आज विश्व हिंदू परिषदेची धर्मसभा आहे आणि त्यानिमित्तानं अनेक लोक आपल्याला आले दिसतात। आपण त्यातल्या काही लोकांशी बोलूयात। भाई साहब, आप कहाँ से आए हैं? प्रयागराज से है। अच्छा, मुझे बताइए आप किसके लिए आए यहाँ पे, किस चीज़ के लिए? मंदिर बनवाने के लिए। और किस कार्यक्रम में शामिल होने, शिवसेना के या वीएसपी के? वीएसपी के कार्यक्रम में शामिल होने। जी। और क्या लगता है आपको, क्या भावना है आपकी? भावना यही है सर, अब आप आए हैं तो मंदिर बनवा के तभी जाएंगे, मंदिर बनवा के तभी जाएंगे। अच्छा, लेकिन उसके ऊपर जो राजनीति हो रही है, शिवसेना भी कह रही है कि मंदिर बनवाना चाहिए, उसके बाद आपका जो कार्यक्रम तय हो गया है, आपको नहीं लगता कि जो मूल हेतु है उसके लिए ये ठीक बात नहीं है?
नहीं, इसमें तो राजनीति नहीं होनी चाहिए। नहीं होनी चाहिए। इसमें सब धर्म के साथ आना चाहिए। सामने आइए, सामने आइए। इसमें सबको आना चाहिए, चाहे सपा हो चाहे भाजपा, सबके साथ आकर मंदिर में सहयोग करना चाहिए। ये आज से नहीं चल रहा। 1992 में इतने लोग मारे भी गए, जितने मारे उनके घर वाले आज सोचे मंदिर बन जाना चाहिए तो सब हो जाए, सब सही। लेकिन जो शिवसेना के पक्ष प्रमुख यहाँ पे आए थे उस दौरे की तरफ आप कैसे? दर्शन करने आए थे, वो अपना दर्शन करने आए थे, वो अपना चुनाव अपना देख रहे हैं, वो आए थे वो दर्शन ही करने। वो आपको राजनीति नहीं लगती उसमें कुछ? वो राजनीति कुछ नहीं, वो आए थे दर्शन करने, वो अपना दर्शन करने आए थे। 450 साल हो गए और ये सबको पता है कि अयोध्या में राम का जन्म हुआ था, ठीक है, और ये कोई नई बात नहीं है। बाबर आया, वो एक आक्रांता था, उसने मंदिर को तोड़ दिया, फिर मस्जिद बनवाया, फिर हमारा भी तो अधिकार है कि हम उस मस्जिद को तोड़ के अपना मंदिर बनवाएं, तो वो बनवाना है, तय है। हम लोग जो जी आइए सामने, सब शांति से होगा, कोई यहाँ करने के लिए आए हैं। हम लोग शांति से आए हैं। सामने सामने हम लोग शांति से अपना प्रदर्शन कर रहे हैं। हम अपना प्रदर्शन कर रहे हैं, शक्ति दिखा रहे हैं कि 125 करोड़ जो है हिंदू अपना इच्छा प्रकट कर रहा है। अब भारतवासी है, भगवान राम यहाँ अयोध्या में पैदा हुए थे, तो इसमें मंदिर बनना चाहिए। इसमें न्यायालय को क्या आपत्ति है, क्या सरकार को आपत्ति है? हमको दोनों से। लेकिन आपको लगता है केंद्र सरकार इसके बारे में कुछ कर रही है? हमको दोनों से एलर्जी है। हमको मंदिर चाहिए, हमको कुछ नहीं चाहिए। हाँ जी, हाँ। 1992 के बाद ऐसा लगता है कि बीजेपी के कार्यकर्ता के अंदर जो आक्रोश है वो मंदिर बनाने के लिए है, और वो बनना चाहिए, क्योंकि राज्य में भी और केंद्र में भी और प्रदेश में भी उनकी सरकार है। उनको कोई बहाना नहीं चाहिए, उनको धर्मवाद पे आगे बढ़ के ये काम करना चाहिए जो रुका हुआ था। 1992 के बाद अगर ऐसा कुछ हुआ तो हम लोग फिर से जान देने का काम अच्छा मुझे बताइए, लेकिन आपको लग रहा है कि पिछले 4 सालों में कुछ हुआ है? पिछले 4 सालों में कुछ हुआ है ऐसा लगता है? सिर्फ 4 सालों में वादा किया गया, मंदिर वही बनाएंगे, डेट नहीं बताएंगे। जो नारा है उसको हम लोग खत्म करना चाहते हैं और आगे बढ़ना चाहते हैं। ये तो उद्धव ठाकरे भी बात कर रहे हैं, वो कह रहे हैं कि सरकार कहती है, बीजेपी के लोग कहते हैं, लेकिन कोई डेट नहीं बताएंगे। बीजेपी के लोग नहीं कहते, ये प्रशासन का गंदा खेल है। प्रशासन ऐसी वार्तालाप करती है, बीजेपी का कोई कार्यकर्ता, बीजेपी का कोई सदस्य ऐसी बातें नहीं करता। ये प्रशासन की गंदी राजनीतिक जो है, जिसके कारण ये रुका हुआ है। ये अब हम लोगों को खत्म करना है। कहाँ से आए हैं? इलाहाबाद प्रयागराज से। हम लोग मंदिर चाहते हैं भदोही से। नहीं सर, बनना चाहिए, मंदिर बनना चाहिए, मंदिर बनना चाहिए, चाहे जैसे बनवाए, न्यायपालिका बनवाए। आपको लग रहा है कि समय बहुत हो गया? आपको लग रहा है समय बहुत हो लोगों को मंदिर बनना चाहिए बस। सर। अगर न्यायपालिका हम भी लोग इसको पहल करे ना। एकत्रित होकर के, एकजुट होकर के आपकी उम्र क्या है? 18 कहाँ से आ गए आप? भदोही जिला वहीं से। से। हम लोग चाहते हैं कि सब लोग एकजुट होकर के, एक मत होकर के मंदिर का निर्माण कराएं, वो भी इसी साल कराएं। तर रेणुका, आपण पाहिलं की कालपासूनच साधारणतः अशाच प्रकारचं वातावरण आपल्याला अयोध्येच्या परिसरात बघायला मिळतंय। काल शिवसैनिक आले होते, आजही आहेत ते। आज व्हीएचपीचे जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे जमा झालेले आहेत आणि त्यांची हीच भावना आहे की राम मंदिर झालं पाहिजे। गेल्या अनेक वर्षांपासून आपण वाट बघतो आहोत, पण अजून तरी आपल्याला या संदर्भातलं कुठलंही समाधानकारक उत्तर नाही मिळालेलं, त्यामुळे आपण पुन्हा एकदा रस्त्यावर आलो अशी या कार्यकर्त्यांची भावना आहे। निश्चितच धन्यवाद विवेक, या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आमचे प्रतिनिधी उदय जाधव, त्याचबरोबर विवेक कुलकर्णी, आमचे प्रतिनिधी विनय देशपांडे, या सगळ्यांकडून आपण सातत्याने अयोध्येतले अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। आज हुंकार रॅली आहे विश्व हिंदू परिषदेची आणि त्यानिमित्तानं नागपुरामध्ये कशा रीतीने तयारी सुरू आहे या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत असणार आहेत, पण त्यांच्याशी आपण ब्रेक नंतर बातचीत करणार आहोत। एक ब्रेक घेऊन याच कव्हरेजमध्ये पुन्हा भेटूयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।